माहे तमाम शेतकरी भाऊ अन एक सोडून सगळ्या माय बहिणींनो, माह्या ह्या सरकारी माहिती मराठी यूट्यूब चॅनलमंदी मी श्रीकृष्ण वायकर इथसा तुमचं कलेजापासून स्वागत करतो। आज मी तुम्हाले नमो शेतकरी योजनेचं भारूड अस्सल वऱ्हाडी भाषेत सांगणार हाय ते तुम्ही बराबर ध्यानात ठेवजा। बरं, ही कथा सुरू करायच्या पहिले मी तुम्हाले एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे बाकीचे सगळे यूट्यूब वाले नमोच्या खोट्या नाट्या माहित्या सांगून तुम्हाले भंडवून राहिले तरी बी तुमच्या ध्यानात काऊन नाही येऊन राहिलं, तरी बी तुम्ही त्याचेच व्हिडिओ पाहता राजे हो। मी शिकलेला गरीब कास्तकार हाय, नुसत्या उचापत्या करत राहतो, इकडून तिकडून पैसे कमवायचा विचार करत असतो, तरी माही बायको हमेशा मले ठेचत राहते। ते हमेशा म्हणत राहते, सोडा ना आता त्या यूट्यूबचा पिच्छा। मग मी बी एक डायलॉग चिपकून देतो, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं। आज न उद्या माहे 1000 सबस्क्रायबर होऊनच जातीन। बरं असो, हे तर सर्यायलेच लागू हाय। तर शेतकरी भाऊंनो, आता नोव्हेंबर मंदी पीएम किसान योजनेचा हप्ता आला होता का नाही? आणि जेव्हा जेव्हा पीएम किसानचा हप्ता येतो त्याच्या मागच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता बी यायला पाहिजे होता। पण हा जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो तर डिसेंबर महिन्यातच यायचा होता, पण अजूनबी शेतकऱ्याच्या खात्यात काही पडलेला नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला बी माहीतच आहे राज्यामध्ये काय चालू होतं ते। महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये देवा भाऊंचं सरकार जाम गुंतलेलं होतं। आता काय झालं, महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि जवळपास सगळीकडे महायुतीचं सरकार सत्तेत आलं। आता जे शेतकरी बांधव वाट बघत होते की अरे बावा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, त्याच्यासाठी आता सरकीसुदी वाट मोकळी होणार हाय असं मला वाटते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दलची पुरी माहिती सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ अखेरलोक पहा रे भल्या माणसांनो। आणि जर तुम्ही माह्या या सरकारी योजना मराठी माहिती चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवजा म्हणजे झालं। आता शेतकरी बांधवांनो, एक मुद्दा नीट लक्षात घ्या, आपल्या शेजारचा शेतकरी जरीबी असन तरी ठोकाय रोज येऊन तुम्हाला रामराम काही ठोकत नाही, काय चाललंय काय नाही हे कधीबी विचारत नाही ना। पण त्याचं घोडं जेव्हा अडकतं त्याले जेव्हाबी तुमची गरज पडते तेव्हाच तो भल्या पायटी तुमच्या दारात येऊन उभा ठाकतो आणि म्हणतो, आर किसन्या, आज जरासा फवारा पाहिजे होता, टिफन पाहिजे होती, एक दिवस बैल बी दे, चहा बी तुमचाच होतो आणि काम बी तुमच्याकडून काढून येतो। अशीच आज शेतकऱ्याची हालत झालेली आहे। सरकारला जेव्हा शेतकऱ्याची गरज पडते तेव्हाच सरकार शेतकऱ्यापुढे लोटांगण घालते। आत्ता बघा ना दादा, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या टायमाला लाडक्या बहिणींचा हप्ता कसा वेळेवर दिला, बराबर दिला ना? त्याईले बराबर मालूम, बहीण खुश तर जवाई आपोआप खुश। पण इकडे परिस्थिती उलटी, त्याईची बहीण पासबुक बराबर दाबून ठेवते, मोबाईलले तर अजिबात हातबी लावू देत नाही, जवाईले तर 1 रुपया बी घेऊ देत नाही तुमची लाडकी बहीण। खाते जावयाचं अन गाते सरकारचं, मग त्याईले म्हणाच लागीन ना, अहो बहिणीकडेच लक्ष देता का राजे हो, जवाई बी हाये ना जिवंत अजून। आता पुढं काय? आता हाय ग्रामीण भागातल्या निवडणुका आणि त्याचं मतदान 5 फेब्रुवारीला होणार हाय। आत्ता होईन शेतकरी खरा राजा। आता ह्याच टायमाला सरकारला खरी गरज लागणार आहे ती शेतकऱ्यांची। तर शेतकरी भावांनो, जसं पीएम किसान योजनेचा हप्ता दरवर्षी फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान येतो, तसाच नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता डिसेंबरमध्ये यायला पाहिजे होता तो हप्ता बी त्याच्यासोबत येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे काय, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये हे दोन्ही हप्ते एकाच टायमाला आले तर शेतकऱ्याच्या खात्यात एकदम 4000 रुपये जमा होऊ शकतात। निवडणुकीचा टाईम आला की साऱ्यालेच मतदारांची गरज पडते आणि या निवडणुका तर ग्रामीण भागातल्या आहेत, म्हणजे खरा उमेदवार शेतकरीच हाय। भाऊ, तुम्हाला मालूम हाय काय, ग्रामीण भागातील निवडणुकीत 90% मतदान हे शेतकऱ्याचेच असते, म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात एक रकमी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे। आता मला सांगा, तुम्हाला काय वाटते, खरंच हे पैसे येतील का नाही? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि जर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये किंवा नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र नससाल तर मग त्याची जे काही प्रक्रिया आहे ती मोबाईलमध्ये बघून घ्या आणि कृषी कार्यालयात जाऊन तुमची अडचण नीट बराबर करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलले सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी सांगितली ही गोष्ट सगळ्या शेतकरी भावांना धाडून द्या। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।